नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात नागपुरातल्या धक्कादायक बातमीने. घडलं असे बघा, नागपुरात एका अल्पवयीन मुलीनं यूट्यूबचा व्हिडिओ बघून गर्भपात केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 5 महिन्यांचा हा गर्भ होता. याचा गर्भपात तिने व्हिडिओ बघून केल्याचं समोर आलंय. दरम्यान या पीडितेची प्रकृती खालवल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही मुलगी 17 वर्षांची असून आरोपी 27 वर्षांचा आहे. पॉस्को अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. एका अल्पवयीन मुलीनं यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहून हा गर्भपात केलेला आहे. 17 वर्षांची मुलगी आहे. नंतर हा सगळा प्रकार केल्यानंतर खरं तर तिची प्रकृती खालवली आणि तिच्या घरच्यांच्या लक्षात आलं. तिला त्वरित रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आल्याचं कळतंय. ही मुलगी जी ती 17 वर्षांची आहे. मुलगा जो आहे तो 27 वर्षांचा आहे आणि आता पॉस्को अंतर्गत गुन्हा जो आहे त्या मुलाच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे. बोलूयात, आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत. तुषार, तरुण कोवळ्या वयामध्ये चुका घडण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे, पण जी चूक झाली ती काय म्हणूयात ज्याला आपण निस्तरण्याकरता यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहून या मुलीने स्वतःचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्यातनं तिची प्रकृती खालवली. नेमकी काय माहिती याबद्दल? विशाल, निश्चित अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामधली ही घटना आहे. प्रियकर आणि प्रेयसी हे दोघेही त्या शहरामधले आहे. त्यांचं 2 वर्षाआधीपासून प्रेम प्रकरण होतं. काही दिवसाआधी जेव्हा ही तरुणी 1 दिवसासाठी नागपूरमध्ये त्या प्रियकराच्या खोलीवर आलेली होती, तेव्हा त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्यानंतर तिचा गर्भधारण राहिला. तर त्यानंतर जेव्हा तिने ही गोष्ट घरच्यांपासून लपवली, साधारण 4 महिने लोटून गेले, मात्र तिने या संदर्भात कोणालाही माहिती दिली नाही. आणि नंतर मग तिने यापासून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने तिला तिच्या प्रियकराने देखील मदत केली. यूट्यूबवर अबॉर्शन कसं करायचं याचा तिने वारंवार व्हिडिओ बघितला. त्यासाठी मग मार्केटमधनं कोणत्या गोळ्या घ्यायच्या त्या देखील तिने घेतल्या आणि मग तिने गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र धक्कादायक प्रकार हा की तिने जेव्हा त्या गोळ्या घेतल्या तेव्हा त्याच्यामध्ये हेवी ब्लिडिंग झालं. त्यामुळे त्या पोरीची परिस्थिती अत्यंत खालावली आणि त्यानंतर मग घरच्यांना हा संपूर्ण प्रकार कळला. त्यानंतर तिने मग घरच्यांना सविस्तर माहिती दिली की नेमकं काय घडलं होतं आणि तिच्या प्रियकराने तिच्यासोबत काय केलं. त्यानंतर मग घरच्यांनी सुरुवातीला तिला एका खासगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार केले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र नंतर मग घरच्यांनी हा संपूर्ण प्रकार पोलिसांमध्ये घेऊन गेला. पोलिसांनी या आरोपीच्या पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. नागपूरच्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. पण निश्चित अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल, कारण की यूट्यूबच्या माध्यमातून अशा प्रकारे जर का गर्भपात करत असेल तर हे अत्यंत धोकादायक आहे. मी या संदर्भात काही प्रेमातल्या चुका, काही गोष्टींचा आकर्षण आणि त्यातनं घडलेला हा सगळा प्रकार आपण बघतोय. शेवटी त्या मुलीच्या